पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराची चर्चा सर्वत्र आहे। बस स्थानकातील शिवशाही बसचं वास्तव काय आहे हे जय महाराष्ट्रनं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्या निमित्तानं। या शिवशाही ज्या बसेस आहेत त्या बसेसची नेमकी लॉकची सिस्टीम कशी आहे, कारण का पहाटेच्या काळामध्ये याचा दरवाजा उघडा कसा काय होता की जो आतमध्ये तो गेला आणि इतका गैरप्रकार त्याने केला, कारण का याला लॉकच नाही आहे। जर का याला लॉक असते, चावी लावायची सिस्टीम असते तर हा लॉक दरवाजा करून डेपोकडे चावी दिल्यानंतर हा दरवाजा कुणालाही उघडता आला नसतो। परंतु अतिशय सर्वसामान्य लोकसुद्धा जसा मी उघडतो तसा हा दरवाजा उघडू शकतात, आतमध्ये जाऊ शकतात, आहे ते बसमध्ये करू शकतात। आणि आपण जर पाहिलं तर ही शिवशाही बस लक्झरी बस आहे। लक्झरी बस असल्यामुळे AC जे आहेत ते याच्यामध्ये आहेत आणि AC असल्यामुळे याच्यामध्ये आवाज जरी कशी आहे, कारण का पहाटेच्या काळामध्ये याचा दरवाजा उघडा कसा काय होता की जो आतमध्ये तो गेला आणि इतका गैरप्रकार त्याने केला, कारण का याला लॉकच नाही आहे। जर का याला लॉक असते, चावी लावायची सिस्टीम असते तर हा लॉक दरवाजा करून डेपोकडे चावी दिल्यानंतर हा दरवाजा कुणालाही उघडता आला नसतो। परंतु अतिशय सर्वसामान्य लोकसुद्धा जसा मी उघडतो तसा हा दरवाजा उघडू शकतात, आतमध्ये जाऊ शकतात, आहे ते बसमध्ये करू शकतात। आणि आपण जर पाहिलं तर ही शिवशाही बस लक्झरी बस आहे। लक्झरी बस असल्यामुळे AC जे आहेत ते याच्यामध्ये आहेत आणि AC असल्यामुळे याच्यामध्ये आवाज जरी तितकासा झाला तरी तो आवाज बाहेर येणार नाही, अशी परिस्थिती जी आहे ती आहे। आणि ही परिस्थिती पाहतोय आपण की जर समजा इथे येऊन ओरडण्याचा मी प्रयत्न केला तर तो आवाज कितपत बाहेर जाईल हे सांगता येणार नाही, कारण का पूर्ण जे आहेत ते याला एअरपॅक ग्लास जे आहेत ते आहेत, कारण का AC बस असल्यामुळे जितकी सुविधा जी आहे ती दिलेली आहे। त्याची साऊंड प्रूफिंग देखील झालेलं असावं, कारण का आतमधला बाहेरचा आवाज देखील कुठलाही या बसमध्ये जाणवत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील तो आवाज बाहेर आला नसावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकची सिस्टीम जी आहे ती या जवळपास 99% शिवशाही बसेसला नाही आहे आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार उद्भवला असू शकतो। आपण आत्ताच्या घडीला जी दृश्य पाहतोय ती स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसची आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रसंग उघडकीस आला आहे।